भक्ता, डोळ्यातील पाणी पुस आणि शांत हो. तू का घाबरतोस? तुझा विश्वास डळमळीत झाला की तुला अंधार दिसू लागतो. पण लक्षात ठेव, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा मी तुझ्यासाठी एक नवीन वाट तयार करत असतो. आज तू जो संघर्ष करतोयस ते उद्याच्या तुझ्या यशाचे भांडवल आहे. मी तुझ्या पाठीशी उभा आहे हे विसरू नकोस. तुला वाटतं की संकट फक्त तुझ्याच नशिबी का? पण बाळ, सोनं आगीत भाजल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण तुला काहीतरी शिकवण्यासाठी येते. तू म्हणतोस, स्वामी, मी खूप प्रयत्न केले पण यश मिळत नाही. मी तुला सांगतो, झाडाला पाणी घातल्याबरोबर लगेच फळ येत नाहीत. त्यासाठी ऋतू येण्याची वाट पाहावी लागते. तसेच तुझ्या कर्माचे फळ मिळण्यासाठी थोडा संयम ठेव. तुला तुझ्या कर्माचे फळ नक्कीच चांगले मिळेल. त्यासाठी थोडा संयम ठेव. मी आहे ना तुझ्या पाठीशी. मग भीतोस कशाला? भीती ही केवळ तुझ्या मनाची कल्पना आहे. ज्याने तुला जन्म दिला तो तुझा घास विसरणार नाही. तुझी चिंता मला दे आणि तू तुझे कर्तव्य करत राहा. लोक काय म्हणतील या विचारात तू तुझे आयुष्य जगणे सोडू नकोस. लोक स्तुती करतात आणि निंदाही करतात, पण तुझे सत्य तुला आणि मला ठाऊक आहे. कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नकोस. क्षमा करायला शिक, कारण क्षमा करणे हा सर्वात मोठा पराक्रम आहे. लोकांनी स्तुती केली तर तू भारावून जाऊ नकोस आणि निंदा केली तरीही दुःखी होऊ नकोस. कारण लोक त्यांचं काम करत आहे आणि तू तुझं काम करत पुढे जा. लोकांच्या निंदेमुळे तू दुःखी होऊन तुझ्या घरातील वातावरण बिघडून देऊ नकोस. तुझ्या घराचे वातावरण आनंदी ठेव. छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिक. तू जेव्हा हसतोस ना तेव्हा मला हे तुझे रूप खूप प्रिय वाटते. तुला जर हे माझं म्हणणं पटत असेल तर कॉमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही, तर प्रामाणिकपणे केलेले तुझे काम हीच खरी भक्ती आहे. तुझे काम अशा रीतीने कर की त्यात तुला माझा भास होईल. कोणाला फसवू नकोस आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेव. तुझ्या नशिबात जे आहे ते तुझ्यापर्यंत नक्की येईल आणि जे तुझे नाही ते कितीही प्रयत्न केलेस तरी टिकणार नाही. म्हणून जे मिळाले आहे त्यात समाधान मान आणि जे मिळवायचे आहे त्यासाठी जिद्दीने प्रयत्न कर. मी तुझा हात कधीच सोडणार नाही, पण चालण्याचे कष्ट तर तुलाच घ्यावे लागतील. तू जर चालण्याचे कष्टच घेतले नाहीस तर मला तुला कशी मदत करता येणार? त्यामुळे तुझं तूच चालायला पाहिजे, तूच कष्ट केले पाहिजेस. माझा आशीर्वाद तुझ्याच बरोबर सदैव असणारच. कष्टाला पर्याय नाही. तू छान कष्ट केलेस तर साक्षात विधाताही तुला कष्टाचे फळ देण्यास मागे पुढे पाहणार नाही. तुला तुझ्या कष्टाचे नक्कीच गोड फळ मिळेल. आणि भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. विसरलास का? तुला वाटतंय ना मी तुझ्या पाठीशी आहे, तर कॉमेंट्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिही. मलाही समजू दे माझ्यावर माझे भक्त किती विश्वास ठेवत आहेत. मी पाठीशी आहे हे ऐकून आता तुझं मन शांत झालं असेल ना? तर चल आता उठ, सावरून बस, मनातील सर्व शंका काढून टाक. तू एकटा नाहीस. तुझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत माझी शक्ती तुझ्यासोबत आहे. अशक्य ही गोष्ट तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. फक्त श्री स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. माझ्या भक्ताला मी कधीच एकटा सोडत नाही.
मी नेहमी त्याच्याबरोबर सावलीसारखा असतो. माझ्या भक्तांचे सुख दुःख सर्व मला माहीत असते, परंतु दुःखात त्यांना स्थिर ठेवून मार्ग दाखवण्याचं काम तर मीच करतो. मग काळजी कशाला करतोस? तुझ्या कष्टाला माझ्या आशीर्वादाची जोड नेहमीच असेल. म्हणून तर मी म्हणतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यांना ज्यांना वाटतंय मी त्यांच्या पाठीशी असावं त्यांनी कॉमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. तुमची सर्व दुःख संपून जातील. कारण भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.